आणि ह्या मुलीला घेऊन आपल्याला कुणाच्या घरात नाही राहायचंय, तर आपल्या स्वतःचं घर घ्यायचंय। तर पुण्यामध्ये फक्त एक गाठोडं म्हणजे एक पोत्यामध्येच फक्त थोडीशी भांडे घेऊन संसार करण्यासाठी आलो। मला परत परिस्थिती कारणाने डीमार्ट जॉब पकडावा लागला। फक्त 2,12,000चा हायेस्ट चेक पण घेतला। सेकंड हँड मोबाईल यूज करायचे, मिस्टर नवीन आणायचे आणि मला सेकंड हँड द्यायचे। खरंच पैसा ही किंमत काय आणि मिस्टरांना हा पैसा कमवण्यासाठी खरंच किती मेहनत लागते। नमस्कार, माय सेल्फ भाग्यश्री काकडे। ज्यावेळेस जन्मभूमी कर्मभूमी जी आहे ती बीड, आणि हा बीडमध्ये ज्यावेळेस जन्म झाला होता तर जन्म अशा ठिकाणी झाला होता की एकदम साधारण खेडेगावामध्ये। आणि त्या खेडेगावात जन्म झाल्याच्या नंतरनी 6 महिन्यानंतरनीच आई वडील अशा ठिकाणी मला सोडून गेले होते की आजी आणि मामा मामी यांच्याकडे सोडून मला जायचे आणि ऊसतोडी कारखान्यावरती जायचे। आणि 6 महिन्यानंतरनी 1 वर्षानंतरनीच आई वडिलांची भेट व्हायची। आणि ज्या वेळेस आई वडील सोडून जायचे त्यावेळेस रात्री झोपीतच सोडून गेले जायचे। आणि मामा मामीकडेच मी राहिले आणि त्यांनी लहानाचं मोठं केलं आणि त्यांच्याकडेच मी राहायची आणि शिक्षणही तिथंच झालं। ज्या घरामध्ये आम्ही राहत होतो ते कुडाचं घर होतं आणि त्यावेळेस आईने एक विश्वास दिला होता वडिलांना की आता आपल्याला मुलगी झाली आहे आणि ह्या मुलीला घेऊन आपल्याला कुडाच्या घरात नाही राहायचंय, तर आपल्या स्वतःचं घर घ्यायचंय। आणि त्यावेळेस काहीच घरच्यांनी असेच बोलले होते की काळ्या तोंडाची मुलगी झालीये आणि मुलगी काही चांगली नसती, पहिलीच मुलगी झालीये आणि मुलगी काही कामाची नसती। आणि त्यावेळेस 7 वर्षानंतर ज्यावेळेस आई वडिलांपाशी मी कायम राहत गेले, शिक्षण गरिबी परिस्थितीत न झालं होतं, पण गरिबीत पप्पांनी एकच सांगत गेले होते की गरिबी ही काही नसती, फक्त स्वतःमध्ये हिंमत पाहिजे आणि मन साफ पाहिजे, तू कष्ट केलं की सगळ्या गोष्टी भेटणार आहेत। हे कायम शब्द मी आईला बोलताना पप्पांचं ऐकायची। आणि त्यावेळेस पप्पांनी हे शब्द बोलत गेले आणि बोलत असताना थोडे दिवस शिक्षण करत करत 10वी 12वी असं एज्युकेशन करत गेले। पण ज्यावेळेस वडिलांनी एक डिसिजन घेतला की सध्या तुझं लग्न करण्याची वेळ आली आहे, आणि त्यावेळेस माझं लग्न करून दिलं होतं। नर्सिंग फील्डमध्ये माझा नंबर लागला होता, सगळं झालं होतं। ज्यावेळेस लग्न जमलं आणि मिस्टरांनी सांगितलं की तुम्हाला जॉब करण्याची किंवा कुठं जाण्याची गरज नाही, घराच्या बाहेर काढण्याची गरज नाही, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, आणि असं बोलले, पण बोलल्याने काहीही झालं नाही। ज्यावेळेस संसाराला लागलो, संसाराचा गाडा ओढायला सुरुवात झाली, त्यावेळेस आई वडिलांना नेहमी म्हणायचे अशा काय घरी दिलं तुम्ही मला की सगळं इथं कमतरताच आहे। पण आई आणि वडील बोलायचे की कमतरता काही नसती बाई, जिथं दिलंय तिथंच नांदावं लागतं, तिथंच तुझा संसार करायचा आहे। आणि हा संसार करत असताना बीड सोडून जेव्हा नवरा बायको पुण्यामध्ये आलो होतो तर पुण्यामध्ये फक्त एक गाठोडं म्हणजे एक पोत्यामध्येच फक्त थोडीशी भांडे घेऊन संसार करण्यासाठी आलो। आणि आल्यानंतर 10x10च्या रूम मध्ये राहत होतो। पण 10x10च्या रूम मध्ये राहत असताना असं वाटत होतं की नाही, मी ही अशी लाईफ कधी जगली नाही, मला कधीच असं राहायचं आवडत नव्हतं। कधी ह्या गोष्टी गरिबी पहिले पाहिली होती, पण अशी एकदम एवढी कंजेस्टेड गरिबी कधीच पाहिली नाही। मिस्टरांनीही ही कधी दाखवली नव्हती, पण काही कारणास्तव ही परिस्थिती डोळ्यासमोर आली होती। ते कारण म्हणजे कर्ज। आणि हे कर्ज याच्यामुळे झालं होतं आमच्यावरती की माझ्या स्वतःचे हेल्थचे इश्यू होते। मला परत परिस्थिती कारणाने डीमार्ट जॉब पकडावा लागला। फक्त 2 ते 3 वर्ष मी डीमार्ट केलं, पण 2 ते 3 वर्षात जे डीमार्ट केलं त्यावेळेस मला लक्षात आलं की खरंच पैसा ही किंमत काय आणि मिस्टरांना हा पैसा कमवण्यासाठी खरंच किती मेहनत लागते। आणि ज्या दिवस मी डीमार्ट सोडलं त्या दिवस फक्त एकच झालं होतं की अन्ननलिकेवर सूज आली होती, आणि त्या सूज आल्यामुळं 1.5-2 वर्ष हॉस्पिटल करत फिरलो होतं, पण रिझल्ट नव्हता मिळत। आणि त्यावेळेस मिस्टरांच्या मित्रांकडनं ही संधी मिळाली आणि ते प्रोडक्ट मी स्वतःच्या बॉडीवर जेव्हा यूज केले त्यावेळेस मला कळालं की अन्ननलिकेची सूज माझी गेली। आणि जे हॉस्पिटलला खर्च घातला होता, ज्याच्यामुळे आमच्यावरती कर्ज झालं होतं, जे 10x10च्या रूम मध्ये राहण्याची वेळ आली होती आणि जे परिस्थिती गरिबीची आली होती, हे सगळं माझ्या हेल्थमुळे झालं होतं। आणि हे नुकसान आणि गरिबी आणण्याचं कारण एकमेव मी ठरली होती घरामध्ये। आणि त्या दिवस मला वाटायचं की ह्या गरिबीला मीच आणलंय तर मीच कसं तोडू शकते, त्याच्यासाठी माझ्याकडे ही संधी आली आणि ह्या संधीला मी कॅच केलं। आणि तो पण ते करण्याच्या वेळेस मी एक अशी लेडीज होते की कुणाला न बोलणारी, कोणाशीही न हसणारी, एकदम शांत असणारी, सायलेंट असणारी मी लेडीज। आणि त्या दिवस सरांनी मला बोटाला धरून, लहान बाळाला जसं शिकवलं जातं तसं मला शिकवलं या इंडस्ट्रीज मध्ये काय आहे, कसं आहे, सिस्टम काय आहे, त्या पैसा कसा कमवू शकतो। आणि त्यावेळेस समजलं की जे काही परिस्थिती आली आहे ह्या परिस्थितीला आणि 3 लाखाच्या कर्जाला जर मिटवायचे
तर फक्त एक लेडीज जशी कपाटात साडी ठेवती ना, साडी ठेवल्यावर शेअर करती ना, 4 महिलांना दाखवती ना, डायरेक्ट कपाटात नाही नेत, तसं मला समजलं की इथं पण माझा स्वतःचा रिझल्ट मला शेअर करायचा आणि तो रिझल्ट मी शेअर करत गेले. आणि शेअर करता करता ज्यावेळेस लक्षात आलं की खरंच ही इंडस्ट्रीज खूप भारी आहे, सोन्यासारखी आहे आणि माझ्यासारखी एक साधारण महिला, साधारण हाऊसवाईफ ज्या संकटातनं, ज्या गरिबीतनं आली होती, आज तिची परिस्थिती बदलली आणि त्या परिस्थितीमुळं खूप सारी लाईफ बदलली. आणि तो बिझनेसला मी जो ग्रोथ पकडला त्यावेळेस समजलं की माझ्यासारखी साधारण हाऊसवाईफ नाही तर इथं घरात बसलेली प्रत्येक महिला जी धुणं भांडे स्वयंपाक चूल मूल करत आहे ते न करता त्यांनी याला जर कॅच केलं तर प्रत्येक महिला स्वतःचं अस्तित्व बनवू शकते, या गरिबीतनं निघू शकते, या संकटातनं निघू शकते. आणि तो निघण्याचा चान्स, तो प्लॅटफॉर्म ज्यावेळेस मिळाला आणि तो मिळाल्यावर एकच लक्षात आलं, इथं पैसा नाही तर पैशापेक्षा माणसं जास्त कमवायला भेटतात. आणि ती माणसाबरोबर पैसे पण कमवली आणि ती पैसे एक साधारण हाऊसवाईफ, साधारण महिला गेले स्वतःला 3 वर्ष झालं या बिझनेसमध्ये रन करते. आणि ह्या बिझनेसमध्ये रन करत असताना ज्यावेळेस 8,000 रुपयाच्या चेकला सुरुवात आली होती, पण त्यातनं जो ग्रोथ पकडला तर 1 लाख असे 1.5 लाख करत करत 2,12,000चा हायेस्ट चेक पण घेतला आणि टोटल इन्कम 34 लाख प्लस पण झालं. जर साधारण हाऊसवाईफ महिला हे करू शकते, तिचं एज्युकेशन नसताना ह्या सगळ्या गोष्टी मिळवू शकते, तर घरात बसलेली प्रत्येक महिला हे मिळवू शकते. आणि हे मिळवण्यासाठी ज्या महागुरु डॉक्टर अशोकजी तोडमल सरांनी ही आमच्यासारख्या महिलांना संधी दिली आहे. खरंच आपल्यासारख्या प्रत्येक घरात बसलेल्या महिलांना ही संधी घेण्याचा आणि अपॉर्च्युनिटी घेण्याचा चान्स आहे. कारण का ज्या महिला फक्त एकच मी करायची, सेकंड हँड मोबाईल यूज करायची, मिस्टर नवीन आणायचे आणि मला सेकंड हँड द्यायचे. आणि त्यावेळेस अशोक सरांचे विचार ऐकले आणि समजलं की माझेही स्वप्न जागे झाले. आणि त्यावेळेस समजलं मला सेकंड हँड मोबाईल नाही तर नवीन मोबाईल घ्यायचा आहे, मला भाड्याच्या रूम मध्ये नाही तर स्वतःच्या घरात जायचंय. स्वतःच्या घरातून तर गेलेच गेले, पण जे मिस्टर रिक्षा चालवत होते गरिबी कारणाने, ते मिस्टरांचा रिक्षा सोडायचा आणि त्यांना स्वतःच्या हातात 4 व्हीलर द्यायची. ती 4 व्हीलर जिद्दीवरती घेऊन दिली आणि त्या दिवस लक्षात आलं 4 व्हीलरही झाली, घरही झालंय, स्वतःची जी पाहिजे ती स्वप्न कंप्लीट केले. आता त्या गोष्टी करण्यासाठी प्रत्येक महिलेला हात देण्यासाठी आम्ही आणि ESI सिस्टम रेडी आहे. तुम्ही प्रत्येकाने हे सिस्टम फॉलो करण्यासाठी आणि हात पकडण्यासाठी. विश यू हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. थँक्यू.